मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटलंय पाणी मेजवानी 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 खमंग मेजवानी याला जेवायला. नमस्कार प्रेक्षक हो, मी नाझीन. खमंग मेजवानीच्या खमंग भागामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक हो, आज आपण आलेलो आहोत खांदा कॉलनीतील सेक्टर 1 मधील विघ्नहर्ता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये आणि आपल्यासोबत आहे एक नवीन गृहिणी नवीन रेसिपी सोबत. सर्वप्रथम गृहिणीची ओळख करून घेऊया आणि तिच्या कुटुंबियांशी पण भेटूया. नमस्कार. नमस्कार. खमंग मेजवानीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. काय नाव तुमचं? आमच्या प्रेक्षकांचं नाव सांगा. रजनी अरुण शेट्टी. बरं. आणि रजनी मॅडम, काय तुम्ही कुठल्या बेस आहात? म्हणजे तुमचं प्रॉपर मुंबईतल्याच आहात की कोणतं गाव? मी रत्नागिरीची आहे. अच्छा. म्हणजे कोकणातली आहे. वा. मिस्टर साऊथचे आहेत. लव्ह मॅरेज? गुड गुड. आणि तुम्ही हाऊसवाईफ आहात? ग्रेट. मिस्टरांची ओळख करून द्या. हे माझे मिस्टर अरुण शेट्टी. नमस्कार. खमंग मेजवानीमध्ये स्वागत. तुम्ही पण रेसिपीज करता? रेसिपी करत नाही मी, ते काय रेसिपी ते करते तो खातो मी. अच्छा. पण तुम्ही त्या म्हटल्यात की तुम्ही साऊथचे आहात, तर नेमके कोणती साईड? साऊथ म्हणजे साऊथ कर्नाटक साईडला मँगलोर म्हणून आहे, तिकडचं आहे मी. बरं. मग तुम्ही मराठी कशी केवढी स्पष्ट बोलता? माझा जन्म मँगलोर मध्ये झालेला आहे, पण बाळणपण आणि सगळं इकडेच गेलंय. मुंबईत असं. अच्छा अच्छा. मुंबई म्हणजे मराठीत माझ्या सारखं सगळं मराठीच आहे जास्त जास्त. आणि लग्न पण मराठीच केलं तर मराठी बोलायलाच पाहिजे. म्हणजे तर काय मिनिस्ट्री पूर्ण इथली मराठी मिनिस्ट्री पूर्ण नाही केलं तर प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे. तसं जॉब कुठला आहे तुमचा? मी जॉब करतोय सहारा इंडिया परिवार मध्ये. आता नवीन तुम्ही बघितलं असेल की सहारा क्यू शॉप मध्ये मिलावट के सज्जंग म्हणून, त्याच्यातला मी वेस्टर्न झोनचा हेडिंग करतोय. आणि तिकडे स्टोर ओपन करायचा, वेअरहाऊस ओपन करायचा आणि मॅनपॉवर सप्लाय वगैरे करायचा. तो मी एंटायर वेस्टचा मी हेड करतो. अच्छा. ग्रेट ग्रेट. अभिनंदन तुमचं. आणि बायकोच्या हातची कोणती रेसिपी सर्वात जास्त आवडते? तुम्ही कान बंद करा पटकन. खूप काय आहे, पण मनोली कडाला ती जे करते ती चांगलं आहे. आणि ती चिकन करी करते, ती मला आवडतं. ग्रेट. मग तुमच्याकडच्या रेसिपीज त्या शिकल्या का, कशा करायच्या? ते शिकल्या. बाबा होते आमचे, बाबाने तिला सांगितलं कसं करायचं. आणि बाबांनी शिकवलं? हो हो, बाबा करायचं. लहानपासून अजून आमचे बाबाच करायचं सगळं, बाबाने शिकवलं तिला. वा. चलो, मग आज बघूया त्या काय काय शिकले आहेत ते. कोणती रेसिपी दाखवते आम्हाला? मनोली कडाला. मनोली कडाला. तर काय ते, म्हणजे काय अर्थ होतो याचा? म्हणजे आपल्या मराठी भाषेत जर सांगायचं. मनोली म्हणजे तोंडली. बरं. आणि कडाल्या म्हणजे चणे. बरं. त्याला त्यांचं मिक्स करून मसाला तयार करून सुखा त्याचं हे करतात. आणि ह्याच्याबरोबर खाऊ शकतात, पोळी बरोबर खाऊ शकतात, किंवा असंही भूक लागली तर असंही खाऊ शकतात. ग्रेट. आणि तोंडली तसं काय खूप अशी छान किंवा टेस्टी बनत नाही साधारणपणे बनवली तर त्याच्यामध्ये थोडासा मसाला वगैरे तोडली, आपलं चणे वगैरे टाकून ती थोडीशी चांगली अशी चविष्ट होते. खरंच म्हणजे आज आपल्या प्रेक्षकांना एक छान अशी रेसिपी बघायला मिळणार आहे की जेणेकरून जे तोंडली खायचं आवड करतात, ज्यांना आवडत नाही साध्या पद्धतीने तोंडली केलेली, ती आपण कशी मस्त चविष्ट करू शकतो ते आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहेत. चलूया मग आपल्या रेसिपीकडे. मनोली कडाला हे आपण आज आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत. बरोबर. तर जसं यांच्या मिस्टरांनी सांगितलं की यांची ती स्पेशालिटी आहे, छान करतात ही रेसिपी त्या. आणि साहित्य इथे त्यांनी तयार करून ठेवलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण साहित्य सांगूया का आपल्या प्रेक्षकांना? सांगूया बरं काय काय आपण टाकणार आहोत. तोंडली, चणे, खोबरं, कांदा, गूळ, कढीपत्ता, लाल मिरच्या, जिरं, धणे, कोथिंबीर, मीठ, चिंच, उडदाची डाळ, लसूण आणि तेल. प्रेक्षक साहित्याची नोंद तुम्ही नक्कीच करून घेतलेली असणार आहे. खूप सारं साहित्य आहे पण सोपं आहे, म्हणजे सगळं आपल्या घरात असतं, तेवढेच इन्ग्रेडियंट्स आहेत. आणि काहींच्या घरात फक्त चिंच नसेल तर चिंच तुम्हाला घ्यावी लागेल. आणि मिरची आपण अख्खी मिरची वापरणार. अख्खी मिरची, लाल मिरची. बरं, हे जे आहेत तोंडली,
हे आपण उकडून तोंडली घेतलेले उकडून आहे. घेतलेले आहेत मीठ टाकून थोडंसं उकडून घ्यायचे. बरं, त्याचे काप करायचे तोंडलीचे, करायचे, हां. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि उकडून घ्यायची. आणि चणे सुद्धा हे चणे सुद्धा म्हणजे हे भिजवून ठेवायचे, रात्री भिजवून ठेवायचे, सकाळी थोडंसं मीठ टाकायचं आणि उकडून घ्यायचे. बरं, हे सुद्धा उकडून घेतलेलं आहे. ओला नारळ आहे तो आपण किसून घेतलेला आहे. आणि आपण कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. एवढं साहित्य आपण वापरणार आहोत. सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. हो, काय करूया सर्वप्रथम? प्रथम तेल टाकायचं आणि मिरची टाकायची, मिरची फ्राय करायची. ओके, तापली आपली कढई तापली आहे. आता आपण थोडंसं तेल टाकायचं. बरं, अच्छा, एवढं थोडं टाकायचं ते? बरं, खूप नाही टाकायचं कारण परत फोडणी घालायची आहे. अच्छा, आपण आधी काय करतोय? मसाला फ्राय करायचा, परतून घ्यायचा. त्याच्यामध्ये मिरच्या फ्राय करायच्या. हे आपल्या घरात आपण किती बनवतो त्याच्या क्वांटिटीवर डिपेंड आहे ना, मिरच्या किती घ्यायच्या ते. किती तिखट पाहिजे, कोणाला तिखट पाहिजे, कसं पाहिजे. तर या ज्या आहेत त्या तिखट असतात की फक्त काश्मीरी जी येते कलरवाली रंगासाठी? ओके, म्हणजे तुम्ही जर तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर जास्त प्रमाणामध्ये घ्यायचं. बरं, आणि हे कशा प्रकारे केलं जातं? म्हणजे तिखटाकडे जास्त कल असतो का की नाही? तिखट नाही, थोडंसं मीडियम आणि आंबट गोड. हो, बरोबर आहे. आपण कारण चिंच पण घेतलेली आहे, गुळ सुद्धा आहे आपल्याकडे. बरोबर. आणि हे सगळं वेगवेगळं फ्राय करायचं? हो. बरं, आता पुन्हा तेल टाकायचं. थोडंसं तेल टाकायचं आणि 2 चमचे धणे. बरं, पाहिलंच प्रेक्षक, म्हणजे धने सुद्धा तुम्हाला इथे त्यांनी 2 चमचे क्वांटिटी सांगितली आहे. पण जर तुमच्याकडे पाहुणे येणार असेल किंवा तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर त्याचं तुम्हाला प्रमाण चेंज करावं लागेल. आणि आधी आपण लाल तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याच्यानंतर आता धणे झाले. धणे पण? हो, धणे पण. ओके, थोडेसे तेलावरती परतवून घ्यायचे. ओके, आता थोडंसं 1 चमचा जिरं. परत तेल टाकायचे? हो, थोडंसं. मी टाकू? हो, बस. बरं, म्हणजे आता जेवढं भाजून घ्यायचं होतं, परतून घ्यायचं होतं तेलावर, तेवढं सगळं झालेलं आहे. ओके, तर इथे आपण मिरच्या घेतलेल्या आहेत ज्या खूप तिखट नको आहेत आपल्याला. काश्मीरी रंग येण्यासाठी आपल्याला मिरच्या जास्त घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये आपण धणे घेतलेले आहेत, अख्खे धणे, ते सुद्धा परतून घेतले. आणि जिरा घेतलेला आहे थोडासा. हे तिन्ही गोष्टी आपण तेलावरती परतून घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आता आपल्याला काय टाकायचं अजून? लसूण टाकायचे आहे. लसूण आणि पूर्ण? हो, थोडासा, जास्त नाही, अगदी 5-6. आणि थोडीशी चिंच. बरं, आता हे सगळं आपल्याला काय करायचं? मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. मग हे पाणी नाही टाकायचं, अजिबात पाणी नाही टाकायचं. मग बारीक होतं का तेवढ्या प्रमाणात? होतं बारीक? बरं, म्हणजे प्रेक्षक इथे एक नोंद करण्यासारखी गोष्ट म्हणजे वाटणामध्ये आपण जेव्हा वाटण करणार आहोत त्याच्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही आहे, पण बारीक होऊन जातं, जेवढं बारीक होईल तेवढं. बरं, ही रेसिपी तुम्ही सासऱ्यांकडून शिकलात, तर कसं तुम्हाला ऍडजस्ट करण्यासाठी इथे काही कसं काय ऍडजस्टमेंट झालं व्यवस्थित तुमचं? म्हणजे एकदम साऊथ इंडियन स्टाईलचे पदार्थ करण्यासाठी वगैरे काही प्रॉब्लेम झाला तुम्हाला? काय नाही, जशी मी करायला लागली तसे सासरे मला शिकवायचे की धणे टाक, हे टाक, असं मिरची टाक, आणि मग पाण्याने वगैरे वाटून नाही घ्यायचं, ते लक्षात ठेव असं. मग नंतर ते उभं राहून माझ्याकडनं करून घ्यायचे असं. चलो, तर म्हणजे व्यवस्थित त्यांनी ऍडजस्ट केलेलं आहे. आणि इथे आपण आता हा मसाला वाटून घेऊया. तोपर्यंत घेऊया आपण एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा खमंग मेजवानी. खमंग मेजवानी. प्रेक्षको, खमंग मेजवानीच्या खमंग भागामध्ये ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण ब्रेकला जाण्याच्या आधी मसाला वाटायला घेतला होता आणि तो असा भुरभुरीत वाटून घ्यायचा आहे. ऑफकोर्स पाणी नाही घालायचं म्हणून असं ते ओलं नाहीये, है ना, सुका मसाला झालेला आहे. बरं, आता आपण काय करूया? आता फोडणीमध्ये थोडेसे उडदाची डाळ, तेल टाकायचं. तेल टाकूया? हो. किती साधारणपणे? हो, 2-3 चमचे. 3 चमचे तेल टाकूया. आता तेल तापल्यावरती साऊथ इंडियन डिशेसमध्ये सगळ्यांमध्ये जसं नारळ वापरतो, ओला नारळ सगळ्यांमध्येच वापरला जातो, तसं उडदाची डाळ पण वापरली जाते का? सगळ्यांमध्ये वापरली जाते. त्याच्यामुळे एक खमंगपणा येतो. किती आपण टाकूया?
बरं, आता कढीपत्ता टाकायचा. थोडंसं तडतडल्यानंतर कांदा टाकायचा. कांदा हा साधारण आपण किती घेतलेला आहे कांदा? हो, 2 कांदे घेतले. 2 कांदा बारीक बारीक. पुन्हा टाकू. हो, हा चांगला मऊ व्हायला पाहिजे. अच्छा, म्हणजे थोडंसं परतून हो, ब्राउनिश झाला की तोंडल्याचे तसे बघितले गेले तर फायदे भरपूर आहेत नाही का? म्हणजे तोंडली स्पेशली नोन फॉर जसं तोंडामध्ये अल्सर होतो तर त्याच्यासाठी तोंडली खाणं खूप चांगलं असतं. ते लवकर क्युअर होतं त्याच्याने, म्हणजे नॅचरल मेडिसिन आहे ती. तशा प्रकारे तुमच्या इकडे काय काय कशामध्ये तोंडली वापरली जाते साधारण? आमच्याकडे सांबारमध्ये वापरली जाते. तसं सांबार भात करायचं असेल तर सांबार भात मध्ये, आणि कोकणामध्ये तोंडली आणि चणा डाळ, तोंडलीच्या काचऱ्या, तोंडली बटाटा असं परतून चांगली लागते वरण भात. हो, कोकणामध्ये त्या बाजूला तशा प्रकारचे करतात ती लोक. बरोबर, म्हणजे दोन्हीकडचे फायदे त्यांनी सांगितलेले आहेत. साऊथचे सुद्धा सांगितलेले आहेत की तिथे कशा प्रकारे हे वापरलं जातं, सांबारमध्ये वगैरे ते वापरतात. आणि आपल्या रत्नागिरी साईडला कशा पद्धतीने ही वेगवेगळ्या पद्धतीने भाजी केली जाते ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. साधारणपणे आता आपला कांदा माझ्यामध्ये झालेला आहे का परतून? आता काय टाकूया? हा मसाला टाकायचा त्याच्यामध्ये. तो मसाला किती घेऊया? 2 चमचे टाकायचा. 2 चमचे. हा आपण जो मसाला आधी वाटून घेतलेला आहोत सुक्का, त्याच्यामध्ये मिरच्या आहेत रंग येण्यासाठी, आणि आपल्यामध्ये धणे घेतलेले होते, अख्खे धणे घेतलेले होते, आणि जिरा घेतलेला होता. या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. आणि लसूण, आणि नंतर आपण ऍड केलं होतं चिंच, ते आपण लसूण आणि चिंच सुद्धा याच्यामध्ये टाकलेलं, ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. किती टाकायचं साधारण? 3 चमचे टाका. 3 चमचे. प्रेक्षको, मी इथे सतत सांगते की मसाला जो आपण इथे 3 चमचे घेतलेला आहे तो तुम्हाला क्वांटिटी हिशोबाने चेंज करायचा आहे. जर तुमच्या घरात जास्त लोक असतील तर तुम्ही मसाला अधिक वापरू शकता, कारण तो तिखट नाहीये, ते कलरफुल आपण मिरच्या घेतलेल्या आहेत. आता आपण काय करू याच्यामध्ये? काय तोंडली आणि चणा टाकायचा, म्हणजे थोडाच वेळ त्याला परतून घ्यायचं फक्त मसाला, कारण तो ऑलरेडी परतलेला होता आपण. हो, बरोबर आहे. हा, मग आता तोंडली किती टाकू? पूर्ण तोंडली टाकू, पूर्ण बाउल. आणि चणे सुद्धा पूर्ण टाकू? हो, पूर्ण टाकू. पाणी? हो, सगळं पाणी. आता हे किती वेळ असं परतून घ्यायचं? पुन्हा 10 मिनिटं परतून घ्यायचं, आणि मग त्याच्यामध्ये खोबरं टाकायचं. अच्छा, खोबरं हे तुम्ही खाऊन घेतलेलं? खाऊन घेतलेलं. ओला नारळ खाऊन घेतलेला आहे. मॅडम, मला एक सांगा बरं, आता तुमच्या काळामध्ये जाऊया आपण. कसं काय जुळलं तुमचं अफेअर? आम्ही असे दोघं शेजारी राहत होतो. हो, म्हणजे शेजाऱ्यांवर प्रेम करा. बरं, मग कॉलेजमध्ये होतात तेव्हा? नाही, कॉलेजला नाही, आम्ही शेजारी राहिला होतो दोघंही. बस येता दोघं एकत्र जायचं, एकत्र यायचं. सेम कॉलेजमध्ये पण होतात की नाही? नाही, सेम कॉलेजमध्ये शेजारीच फक्त आम्ही राहायचो. आई वडील, त्यांचे वडील तयार नव्हते. अच्छा. आणि माझ्याकडे वडील तयार होते, तर थोडंसं त्यांच्याशी बोलून वगैरे त्यांच्या वडिलांना तयार केलं आणि लग्न म्हणजे फॅमिलीच्या संमतीने लग्न झालं. असं काही चोरी छुपके शादी असं काही प्रकार नव्हता. व्यवस्थित. थोडंसं सासऱ्यांच्या मनात राग होताच, पण शेवटी आज जी रेसिपी बनवली जाते ती सासऱ्यांनी शिकवलेली रेसिपी त्या इथे करून दाखवत आहेत, म्हणजे त्यांचं तेवढंच प्रेम सुद्धा आहे तुमच्यावरती. काय करूया आता आपण? थोडंसं मीठ टाकायचं, 1 अर्धा चमचा मीठ, आणि थोडंसं खोबरं. बस 10 मिनिटं परतायची. बरं, पुन्हा आपण त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं. हो. अच्छा, हे सगळं आपण जी प्रोसेस करतोय ती मंद आचेवरच आपण करायची? मंद आचेवर, म्हणजे सगळा मसाला व्यवस्थित आणि हलवत राहायचे, म्हणजे जेणेकरून पूर्ण जेवढा मसाला आपण टाकलेला आहे त्याचे सगळ्या फ्लेवर्स त्या भाज्यांमध्ये उतरायला पाहिजे. आणि ते उतरता एवढा छान त्याच्यामध्ये सुगंध येतो ना खमंग, की मला असं वाटतं कधी ते पटकन होईल परतून आणि कधी मी खाईल. आता अजून काय टाकायचं त्याच्यामध्ये? आता कोथिंबीर टाकायची. थोडासा गुळ टाका. गुळ पण टाकायचं आहे. ओके. गुळ किती घालायचं? थोडासा. पुरे? बस. सगळ्या पदार्थांमध्ये नॉर्मली गुळ घातला जातो का? नाही, असं काही नाही. थोडंसं चिंच असेल तर आंबट गोळ पाहिजे, छान लागते. थोडीशी चव वेगळी लागते. आणि
तर असं खायला अशी तुम्ही डिश मध्ये घेऊन खाऊ शकता, पोळी बरोबर खाऊ शकता. म्हणजे कारण मला ती काय तिखट नसते अशी, त्याच्यामुळे आंबट गोड तिखट थोडं म्हणजे तिखट अजिबातच नाहीये, त्याच्यामुळे ती अशी खाऊ शकतो आपण. तुम्ही एवढं बोलताय ना की माझ्या तोंडात पाणी यायला लागले आता. बरं, मला अजून एक इथे महत्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की जो आपण मसाला तयार केला होता तसा जर मसाला आपण तयार करून ठेवला तर आपण फ्रीज मध्ये ते स्टोअर करू शकतो का? किंवा तयार करून पण पाणी नाही टाकायचं त्याच्यामध्ये. नाही, पाणी न टाकता. मग ते किती दिवस साधारणपणे तो मसाला? 2-3 दिवस. पण ह्याच्यामध्ये हे असतं, लसूण असते, त्याच्यामुळे त्याच्यात लसणीचा ओलेपणा असतो, त्याच्यामुळे खराब होण्याची शक्यता आहे. जर फ्रीज मध्ये ठेवलं तर आपण 1 आठवडाभर आपण ठेवू शकतो. तर प्रेक्षक, आपण जो मसाला आधी तयार केला होता त्याच्यामध्ये धणे होतं, जिरं होतं आणि मिरच्या होत्या. त्या तिखट नव्हत्या, रंगाच्या मिरच्या होत्या. त्या काश्मीरी लाल मिरची तुम्ही घ्या अख्खी, ती होती. परत लसूण होतं आणि चिंच होती. या 5 गोष्टींचं तुम्ही जर ग्राइंड करून ठेवलं, त्याचं वाटण करून ठेवलं आणि कधीही कोणत्याही भाजीसाठी उपयोगी पडू शकते, तर तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवलं तर तुम्ही ते 4-5 दिवस आरामात वापरू शकता. म्हणजे तुम्ही ते मिश्रण तयार करून ठेवा आणि पटकन कोणत्याही भाजीत तुम्हाला ऍड करावं असं वाटलं की त्याची वेगळी चव तुम्हाला जाणवेल. आणि आता आपण हे पूर्ण रेसिपी आपली तयार आहे. आपण काढूया बॉलमध्ये. ही झाली आहे तोंडली आणि चण्याची भाजी. जसं साऊथ इंडियन मध्ये त्यालाच म्हणतात मनोली कडाला. मनोली कडाला तयार. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी, खमंग मेजवानी. नाझीन मॅडम, ही डिश झालेली आहे. आता तुम्ही टेस्ट करून बघा कशी आहे ते. नक्कीच आवडेल मला. म्हणजे मी तेव्हापासून बोलेन ना, एवढा सुगंध येतोय ना मस्त त्या डिशचा. आणि अजून छान त्यांनी गार्निश केली आहे, त्याला ओला नारळ लावलेला आहे. बस बस बस. क्लास उगाच बस बोलले मी. अजून टाकले असते तरी चाललं असतं. खूप टेस्टी झाली रे, खूप. म्हणजे नक्कीच जसं तुमच्या मिस्टरांनी सांगितलं ना, तर खरोखर तुमची ही स्पेशालिटी असायलाच पाहिजे. कारण अतिशय छान झालेली आहे. एरवी आपण घरात तोंडली केली तर कोणी खात नाही, पण अशा पद्धतीने जर तुम्ही तोंडली करून दिलीत ना घरातल्या लोकांना तर ती अशीच संपतील. म्हणजे तुम्ही बनवाल तर जेवणापर्यंत पण माझ्या मते कोणी वाट बघणार नाही आणि ती अशीच संपून जातील. म्हणजे तुम्ही संध्याकाळी नाश्त्याला सुद्धा हे देऊ शकता. खूप छान झालेलं आहे. तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा. रजनी मॅडम, तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि खरंच खूप छान एक आगळा वेगळा पदार्थ तुम्ही बनवून दाखवलात. त्याबद्दल मनापासून तुमची आभारी आहे. धन्यवाद. प्रेक्षक, पुन्हा भेटूया खमंग मेजवानीच्या पुढच्या भागात खमंग रेसिपीसोबत, नवीन गृहिणीसोबत. तोपर्यंत नमस्कार.